अवघ्या 8-9 वर्षाची छोटीशी अहिल्या आपल्या मैत्रिणींसोबत नदीकाठी मातीचं शिवलिंग बनवत होती. तिला आपलं असं हक्काचं शिवमंदिर उभारायचं होतं आणि त्यासाठीच तिचा खटाटोप सुरू होता. पण अचानकच घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला. उधळलेल्या घोड्यांचा आवाज येत होता. अहिल्याच्या तर साऱ्या मैत्रिणी पळून गेल्या. पण अहिल्या ती मात्र तसूभर सुद्धा हलली नाही. जो शिवशंभू चराचराचं रक्षण करतो त्या शिवशंभूची पिंड घोड्याच्या पायदळी आली तर, या विचाराने अहिल्याचे लहानगे हात पिंडीच्या रक्षणार्थ पिंडी भोवती बांधले गेले. चिमुकली अहिल्या पाहून धूळ उडवत उडणारे घोडे थांबले तेव्हा बाजीराव पेशवे मल्हाररावांना म्हणाले, बघा या मुलीला, जीवाची पर्वा न करता ती शिवशंभूचं रक्षण करते. हा हिरा माळव्याच्या राज्यांना शोभा आणेल. आणि अर्थातच सुभेदार मल्हारराव यांनी बाजीराव पेशवे यांचा शब्द झेलला. पुढे या चिमुकल्या अहिल्याने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर अशी स्वतःची ओळख निर्माण केली. पण धर्मरक्षण करणाऱ्या अहिल्याची ओळख फक्त एवढीच नाहीये. मुत्सद्दी राजकारणी त्या होत्या, प्रजेच्या राजमाता होत्या. कशा ते पुढे आपण पाहूच. तोवर अहिल्याईचा उदो उदो.